नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आला आहे. तर मित्रांनो, राज्यामध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र हे भेटणार आहेत. याचे अर्ज चालू झालेले आहेत. म्हणजे महाई सेवा केंद्राचे अर्ज हे घेण्यास चालू झाले आहेत. हे कोणकोणते 8 जिल्हे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं आपले सरकार सेवा केंद्रासाठी, याच्या अटी शर्ती, याच्यात कोण पात्र राहू शकतं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे. आणि नंतर कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झाले आहेत ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर चला तर व्हिडिओ सुरू करूयात. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा एक GR आहे. महाराष्ट्र शासन इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान यांच्या विभागाकडून हा GR आलेला आहे. आपले सरकार सेवा केंद्र बाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबत हा GR आहे 9 जुलै 2026 चा. तर याच्यामध्ये कोण कोण पात्र राहणार आहे पूर्ण माहिती या GR मध्ये दिली आहे. याच्यासाठी तुम्हाला किती गुण, 100 गुण घ्यावे लागणार आहेत. तर हे गुण कशा पद्धतीने असणार आहेत तर या ठिकाणी आपण समजून घेऊ. सुरुवातीला आहे शैक्षणिक पात्रता तुमची काय असणार आहे. किमान उच्च माध्यमिक शालात परीक्षा म्हणजेच HSC 12वी उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण. तर तुमची पदवी झाली असेल त्यानुसार तुम्हाला अतिरिक्त गुण मिळणार आहेत. पदवी असल्यास 2 अतिरिक्त गुण मिळणार आहेत आणि पदव्युत्तर असल्यास 5 गुण तुम्हाला जास्त मिळणार आहेत. त्याच्यानंतर संगणक व डिजिटल साक्षरता म्हणजे तुमची MSCIT झाली असली पाहिजे. संगणक हाताळणी, ऑनलाईन प्रणाली प्रक्रिया किंवा सायबर सुरक्षा यांचे ज्ञान पाहिजे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा, त्याच्यानंतर तुमच्याकडे स्वतंत्र कार्यालय पाहिजे. संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज, बॅकअप, CCTV. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ सुविधा म्हणजे तुमच्याकडे एक छोटंसं दुकान पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं स्वतंत्र कार्यालय, तुमचं कॅम्प्युटर, प्रिंटर, विजेची सुविधा, वायफाय, इंटरनेटची सुविधा हे तुम्ही नंतर पण घेऊ शकता. त्याच्यानंतर आर्थिक क्षमता काय पाहिजे. आवश्यक गुंतवणूक करण्याची, किमान 6 ते 12 महिने व्यवसाय चालवण्याची आर्थिक क्षमता तुमच्याकडे पाहिजे. ग्राहक सेवा व संवाद कौशल्य मुलाखतीद्वारे संवाद कौशल्य, तक्रार निवारीकरण क्षमता, प्रामाणिकपणा व नागरिक भूमिका दृष्टिकोन हा तुमच्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे. आता याच्या प्रत्येकाला याच्यामध्ये गुण आहेत बरं, 15, 10, 20, 25. आता अनुभवाला तुमच्या 10 गुण मिळणार आहेत. CSC महाई सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी, गव्हर्नर किंवा क्षेत्रातील अनुभव अशा व्यक्तींना 10 गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर व्यवसाय आराखडा व शाश्वतता, सेवा विस्तार, जनजागृती, आर्थिक व्यवहारात आणि व्यावसायिक नियोजन यांचे पण तुम्हाला 5 गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर सामाजिक समाजसेवकता, शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग, माजी सैनिक, महिला, स्वयंसहायता गट सदस्य किंवा स्थानिक उद्योजकांना प्राधान्य मिळणार आहे. या ठिकाणी त्यांना 5 अतिरिक्त गुण मिळणार आहेत. त्याच्यानंतर चारित्र्य पडताळणी म्हणजे पोलीस स्टेशन, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा शासकीय काळ्या यादीत तुमचे नाव नसणे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी किमान पात्रता, आता पात्रतेसाठी तुम्हाला काय काय अटी आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक राहील. पहिली अट आहे किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे. त्याच्यानंतर दुसरं, किमान उच्च माध्यमिक शाळा म्हणजे तुमची 12वी तरी उत्तीर्ण झाली पाहिजे. त्याच्यानंतर संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MSCIT किंवा प्रमाणपत्रासह प्राधान्य देण्यात येईल. संगणकाबाबत TSC वगैरे कोणतं प्रमाणपत्र चालतं. त्याच्यानंतर 4 नंबर, संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असावा. हे तर तुम्ही असताच. आधार क्रमांक, पॅन कार्ड, बँक खाते, आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे. नैतिक अंधपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. त्याच्यानंतर तुमच्याकडे पायाभूत सुविधा काय असली पाहिजे. प्रत्येक सेवा केंद्रामध्ये किमान खालील सुविधा आवश्यक राहिल्या पाहिजे. किमान 100 चौफूट कार्यालय जागा, 2 संगणक, लॅपटॉप, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, UPS अथवा पर्यायी
वीज बॅकअप, इंटरनेट, CCTV व्यवस्था, नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष, शासन प्रदेश सेवा शुल्क दर्शविणारा फलक व बाह्य नामफलक, अशा प्रकारे तुमच्याकडे या पायाभूत सुविधा असल्या पाहिजे. शासकीय सेवांचे ज्ञान, नागरिकत्व हे मुलाखतीबाबत आहेत. तर हा GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. हा पूर्णपणे तुम्ही वाचून घ्या. प्रदर्शनावर आधारित करार नूतनीकरण. तर या ठिकाणी तुमच्याकडून करार करून घेतला जाईल. निवड झालेल्या वेलला प्रारंभी 3 वर्षाचा करार देण्यात यावा. पुढील नूतनीकरण खालील कार्यप्रदर्शन निर्देशकाच्या आधारे करण्यात यावे. केलेल्या व्यवहाराची संख्या, नागरिक समाधान निर्देशांक. तर अशा प्रकारे हा GR आहे. आता अपात्रचे निकष काय आहे त्याच्यामध्ये? खोटी किंवा बनावट कागदपत्रे सादर करणे, कोणत्याही शासकीय योजनेतून काळ्या यादीत नाव समाविष्ट असणे, अशा प्रकारचे जर असतील तर तुमचे अपात्र तुम्ही ठरवण्यात येणार आहे. तर आता कोणकोणत्या 8 जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झाले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जाहिरात पाहणार आहोत. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र भेटणार आहे. तर या ठिकाणी 7 ते 8 जिल्ह्याची जाहिरात आपल्याकडे आहे. तर नंबर 1ला आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र हे भेटण्यासाठी सुरुवात झाली आहे. तर याचा कालावधी किती आहे, अर्ज कधी सुरू होणार आहेत, तर त्यासाठी या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची तारीख, वेळ व कालावधी 29/7/2026 ते 14/8/2026 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करण्याची पद्धत हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे. तुमची पात्रता काय काय या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे हे तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आपण पाहणार आहोत. दुसरा जिल्हा आहे जळगाव. जळगावमध्ये पण आपले सरकारच्या जागा या निघालेल्या आहेत. याची पण तुम्हाला तारीख मी सांगतो. या ठिकाणी 7/8/2026 पासून ते अंतिम तारीख राहील 31/8/2026 पर्यंत. आणि तहसील कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे 10/8/2026 पर्यंत. तर अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता. या 2 जिल्ह्याचे झालेले आहे. तुम्हाला तिसरा जिल्हा मी या ठिकाणी सांगणार आहे. तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्या सरकारच्या जागा या निघालेल्या आहेत. तर या ठिकाणी आहे कालावधी अर्ज स्वीकारण्याचा, तो या ठिकाणी दिनांक मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात 2 आपले सरकार केंद्र हे स्थापन करण्यात येणार आहेत. मित्रांनो, एका गावामध्ये 1 ग्रामपंचायत असते. ग्रामपंचायतीमध्ये 2 आपले सरकार सेवा केंद्रे भेटणार आहेत. ग्रामपंचायतीचं एक असतं आणि एक वैयक्तिकमध्ये तुम्हाला भेटत असतो. असे 2 या ठिकाणी मिळणार आहेत. तर याचा कालावधी आहे 30/7/2026 ते 14/8/2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आले आहेत ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर आहे नागपूर. नागपूरमध्ये पण मित्रांनो अर्ज सुरू झाले आहेत. तर याचा कालावधी आहे 31/7/2026. आणि मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता 3/8/2026 पर्यंत. आणि ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे 25/8/2026. तर या ठिकाणी तुम्ही त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑफलाईन पण करू शकता. याच्या सगळ्या तुम्हाला मी वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. आणि भरण्यासाठी पात्रता, अटी, शर्ती काय आहेत ते मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर आहे वर्धा जिल्हा. वर्ध्यामध्ये पण सुरू झालेला आहे. वर्ध्यामध्ये मला वाटते अर्ज स्वीकारण्याचा कालावधी हा संपून गेलेला आहे. तरी कोण्या गावातून जर अर्ज गेले नसतील तर तुमचे अर्ज त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि जिल्ह्याच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण गावाची यादी पण दाखवेल. कोण्या गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र हे स्थापित करण्यात येणार आहेत. आणि या ठिकाणी दुसरा जिल्हा आहे जालना. जालनामध्ये पण आपले सरकार सेतू केंद्राच्या जागा या निघालेल्या आहेत. या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याची सुरुवात 3/8/2026 चालू झालेली आहे.
आणि अंतिम तारीख आहे 20/8/2026. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण आहेत. त्याच्यानंतरचा आपल्याकडे जाहिरात आहे आपली सेवा. एक मिनटं. ही तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता, डॉक्युमेंट कोणकोणते सोबत जोडायचे आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तशी तर पूर्णच माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे. या ठिकाणी खूप सारी अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर आपण तुम्हाला 6 जिल्ह्याची माहिती सांगितलेली आहे. तर टोटल 8 जिल्ह्यामध्ये हे फॉर्म चालू आहेत. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका व चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.